नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. सपना दीपक खरात. हे माझे मिस्टर, हे माझे सासरे, माझी सासू, त्या आत्या सासू, ह्या ननंदबाई, बर. त्या जाऊबाई, त्या मामा सासू बर. आणि ह्या जाऊबाई. चला पटकन एका सेकंदात सगळ्यांची ओळख करून दिली. फास्ट दिसतात नवीन सूनबाई. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. वहिनी, माहेर कुठलं? शेवगाव, तालुका परतूर, जिल्हा जालना. वाटलं होतं आज आपण भेटू असं? नाही. 2 महिन्यापूर्वीच लग्न झालं. हा. काही जणांनी 7-7 वर्ष झाली फोन नंबर लावून ठेवले. हा. तुमचा मात्र लगेच लागला. काय जादू केली? SMS पाठवला की लागली. बर. आता मिस्टर कुठं भेटले? मिस्टर गावी आलते पाहायला. कोणाला? मला. तुम्हाला? हा. कोणी सांगितलं त्यांना गावी जा म्हणून? ते माझ्या मावशीनं. मग मावशी म्हणली की माझ्या बहिणीची मुलगी आहे तर मला पाहिजे असते तर. मग ते आली. हा. वहिनी 2च महिने झालेत लग्नाला. हा. मिस्टरांचा स्वभाव तापट हा. की शांत? तापड. अरे मग कूलर आणला पाहिजे घरात. कूलर आणूया मग शांत होतील एकदम. नाही व्हायचे तरी पण. का? मग कशाने शांत लय होणार? राग येतो. लय राग येतो. आधी नव्हतं माहिती हे? नाही. थांबा त्यांना येऊ द्या, आपण त्यांचा राग आज शांत करूया. नको. नको का? आपण सांगूया की तुम्ही एवढं रागवू नका. मग ते नाही रागवणार. मग का रागवतात? तुमच्यावरच रागवतात. नाही, सगळ्यावर रागवतात. हो? हा. लग्नाच्या आधी कधी मुंबईत आला होता? नाही. पहिल्यांदा आला? पहिल्यांदा. मग मुंबईबद्दल काय वाटलं होतं तुम्हाला? काय नाही असं म्हणजे फिरायला नेत होते थोडंफार. कुठं कुठं नेलं? दर्शना गेलं तर मुंबादेवीला. मुंबादेवीला आणि हाजी आलेला, ते महालक्ष्मीला, सिद्धिविनायक, हा. सगळीकडे नेलं? सगळीकडे नेलं. काय त्यांनी स्वभावात बदललं पाहिजे 2 महिन्यात असं तुम्हाला वाटलं? रागवू नाही कोणावर. कोणावरच नाही. तुमच्यावर नाही? माझ्यावर रागाल ते रागाले, पण आई पप्पा नाही रागू त्याच्यावर. हो. हा. बरं झालं मला सांगितलं. आपण त्यांना बोलवूया. हाक मारा त्यांना. ओ इकडे हो. या 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 तुम्ही या. थांबा, तुमची पूजाच करतो आम्ही. या. नमस्कार. नमस्कार. तुम्ही कधीच चिडत नाही ना? थोडाफार ऐकलंय तुम्ही, आम्हाला माहिती आहे. वहिनींशी बोलत होतो त्या सगळं ऐकत होता तुम्ही. काय हो, तुम्ही काय खूप रागावता वहिनींवर? असं का करता? थोडंफार ऐकलं नाही तर. ऐकलं नाही तर? बरं, त्यांचं म्हणणं आहे त्यांच्यावर रागावलं चालेल, तुमच्या आई बाबांवर पण तुम्ही रागावता? त्यांच्यावर जास्त नाही राग, म्हणजे फक्त थोडंफार जेवण आलं तर राग येतं. जेवण वगैरे व्यवस्थित बनवलं नाही तर. तुम्ही कधी जेवण बनवलंय का? 1-2 वेळा बनवले. 1-2दा बनवलंय. वहिनी, तुम्ही टेस्ट केलं होतं ते जेवण? नाही. लग्न झाल्यापासून नाही बनवलं? नाही. तुम्ही कधी बनवलं होतं? लग्नाच्या अगोदर. लग्नाच्या आधी. बरं, इतकं रागावून काय होतं सांगा ना. काय? आता वहिनींचं सगळे कुठे आहेत? वहिनी गावाला आहेत ना? मग इकडे कोण आहे सांगा? मी आहे ना. मग चिडायला, रागवायला. मग वहिनींवरती जर तुम्ही रागावलात तर वहिनी कोणाकडे आपलं मन मोकळं करणार सांगा ना? जास्त नाही रागवत तरी. बरं वहिनी, हा. एक गोष्ट त्यांच्याकडे मागायची असेल तर काय मागायला? त्याने फक्त म्हणजे बिझनेस करावं कोणता पण. बिझनेस करावा. अरे वा, छान. तुमचं काय म्हणणं आहे? माझंही म्हणणं तेच आहे. कसला बिझनेस? कोणती एक एजन्सी घेऊन वगैरे डिस्ट्रीब्युटरशिप वगैरे असं काहीतरी करावं ही इच्छा आहे. वा. मग वहिनी तुम्हाला आवडेल? हा. हा हा. मग हा मग बरं, मी लग्नानंतर बाहेर गेलात की नाही वहिनी? नाही गेले. एकदा पण नाही गेले 2 महिन्यात? काय घेऊन जा एकदा. आता जाणार आहेत. कधी जाणार आहे? नागपंचमी. नागपंचमीला घेऊन जाणार आहेत? माझे बघा वडील वहिनी. येणार आहेत. नाही, हे पण सोडायला येणार आहे? नाही. हे नाही येणार? नाही. का नाही येणार? मी आणायला जाणार. अच्छा, बघितला. आणायला जाणार. मग जरा ठेवूनच घ्या त्यांना आले की. हा. तर नक्की जा, नेहमी हसत राहा आणि या प्रश्नांची आधी उत्तरं द्या. किचनच्या मांडणीत स्टीलचे किती चमचे आहेत तुम्ही सांगायचे? 20. अभिनंदन, उत्तर बरोबर आलं. बघितलं वहिनी, काय बरोबर उत्तर आहे. आता तुम्ही सांगा, मिस्टरांचा जन्मवार कोणता सांगा? शनिवार. अरे वा, उत्तर बरोबर आलं. कसं काय माहिती तुम्हाला हे? त्यांनी सांगितलं नाही, पण ते शनिवार धरते त्याचा अर्थ शनिवार. अरे वा, व्हेरी गुड. बरं, वहिनींची रास कोणती हो? कुंभ. हा, मान बरोबर. अभिनंदन. चला, हे उत्तर बरोबर आलं. कुंभ. अभिनंदन. आता म्हण पूर्ण करा. गोगल गाय. पोटात पाय. गोगल गाय पोटात पाय. म्हण तर त्यांनी अगदी बरोबर ओळखलेली आहे. त्यामुळे हे 1, 2, 3, 4, 5 500 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. या सासूबाई, हे सासरे बुवा. हा. वहिनींना जेवायला खूप आवडतं का? तुम्ही सांगा. नाही एवढा. का? कमी खाते, जास्त नाही खात.
का? कधी म्हणजे असं नेहमीच की काय कारण झालं ते? नाही असं म्हणजे नेहमीच थोडंफार कमीच खाते ते, जास्त नाही खात. हो. आणि काय कारण असलं तर मग अजूनच थोडं खाते. काय कारण म्हणजे? म्हणजे काही समजा असं म्हणजे तिला कोणी काय बोललं हा. तेव्हा त्या राग येणार, मग थोडंफार कम खाणार. मग कसा राग जातो? हा? आईस्क्रीमला घेऊन गेल्यावर. आईस्क्रीम कुठे? इथे आईस्क्रीम पार्लर मध्ये. मग तिकडे वहिनी हे बरं आहे तुमचं. 2 महिन्यात किती आईस्क्रीम झाली? 10-12 वेळ झाली. 10-12 वेळा आईस्क्रीम. त्यांना आता कळलेलं आहे की रागावल्याशिवाय काही तुम्ही नेत नाही आईस्क्रीम. लग्न कुठे झालं वहिनी? गावाला. गावाला म्हणजे कुठं गावाला? गावी झालं. गावी कुठे झालं? शेवगाव. शेवगा हा. तिकडे झालं. हा. हा. सासूबाई काय तुमचं म्हणणं आहे आणखी? तिने चांगलं वागावं, जेवण बिवण व्यवस्थित बनवावं, म्हणजे राग येणार नाही असं एवढंच म्हणणं. कोणाला? सुनबाईला सांगते. सुनबाईला सांगतात तुम्ही जेवण छान करा. हा. हा म्हणजे त्यांना टेस्टी खायचं आहे. हा. हा. आणखी काय? म्हणजे झगडा होणार नाही दोघांचा. ह्या दोघांचा? हा. मला वाटलं तुमच्या दोघांचा. नाही. चला आता वहिनींच्या मनातलं वाक्य मिस्टर ओळखतात का बघूया. वहिनी आता अभिनय करायचा, वेळ सुरू झाली. मला तुमच्यावर आईस्क्रीम खायला येते. आम्ही सर्वांनी मिळून आईस्क्रीम खायला जाऊया. तू मी आपण सर्व. तुम्ही आम्हा सर्वांना आईस्क्रीम देताय. मी तुम्हाला एकदा मी सगळ्यांसाठी आणलेली आईस्क्रीम मी एकटीच खाणार. हा. अभिनंदन. वा वा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थँक्यू.